तर भावानो ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहे रिद्धी सिद्धी महागणपती याचे दर्शन करण्यासाठी मंगळवेढा येथे। मग चला दर्शन घेऊया। हा मंदिराचा मेन दरवाजा आहे। तर भावानो आता मंदिर या ठिकाणी पोहोचलो आहे। तर पाऊस वगैरे पडलाय, भरपूर पाणी वगैरे साचले खाली। हा मंदिराच्या आतील बाजूचा प्रदक्षिणा मार्ग आहे। याच्या साईडच्या भिंतीवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या लावलेल्या पाहायला मिळतात। मंदिरामध्ये प्रवेश घेतला आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पाहिलं, पूर्णपणे व्हाईट मार्बलमध्ये बनवलेले मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। आमचं फोटो सेशन करून झालं, बाहेर आल्यानंतर पाहिलं गणपती बाप्पाची नाचत असणारी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि हे उंच काय आहे याचं नाव मला काय माहीत नाही। बाहेरील प्रदक्षिणा मार्गावरून जात असताना आपल्याला दिसतात येथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीची व फुलांची झाडे आहेत। तर भावानो आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं। पाठीमागं बॅकग्राऊंडला गणपती दिसला आहे मंदिर। तर पेट्रोल पंपावर आलो आम्ही। पेट्रोल जरा कमी होतं गाडीमध्ये, त्या वैभ्याला पाठवलं पेट्रोल टाकायला। वैभ्या सुरजा गेले ते पेट्रोल टाकायला। मंगळवाड्यामध्ये फिरून झालं आणि पुढं आल्यानंतर पाहिलं चक्रीवादळामुळे आंब्याची बाग पूर्णपणे झोडपली होती। रस्त्यामध्ये पडलेल्या झाडाचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं। चाच्याला हात केला आणि आम्ही पुढे आल्यानंतर पाहिलं नदीचा सुंदर असा व्ह्यू होता। दिवस मावळतानाचा टाईम होता आणि असा सुंदर असा नदीचा व्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला होता। अशक्य असा सुंदर रस्ता आहे। यातून आम्ही मार्ग काढत चाललेलो आहे घराकडे। गाडी पंक्चर झाली आमची, काटा घुसलेला काढून टाकला। धन्यवाद भावानो, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग।